नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। माणगाव तालुक्यातील सहसंपर्क प्रमुख राकेश तुप्पट यांच्या सहकार्याने म्हसळा तालुक्यातील ढोरजे गावातील शेकडो ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळी तसंच धडाडीच्या युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावलेंच्या विकास कामांवर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला। शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। सुरई, कुणबीवाडी, पाभरा, परोडा, ढोरजे, खारगाव बुद्रुक येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या सोहळ्याला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाध्यक्ष डॉ. मुश्ताक मुकादम, संपर्क प्रमुख पाटेकर, मंगेश चव्हाण, परशुराम पावळेकर, राजेंद्र चव्हाण, सायली चव्हाण, पांडुरंग चव्हाण, सुभाष पवार, जयवंत चव्हाण, भिकुराम धाडवे, अनंत अबगुल, सरपंच, उपसरपंच, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा एकेकाळी शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता आणि गेल्या काही दिवसांमध्ये काही लोकांची फसवणूक केली गेली, विकासाच्या नावावर लोकांना ओढलं गेलं, परंतु आता लोकांना खरा चेहरा समजलेला आहे। आज मुख्यमंत्री जे काम करतायत त्या कामावर विश्वास ठेवून, भरतशेठ जे काम करते ते विश्वास ठेवून संपूर्ण ढोरजे गाव कुठल्याही अपेक्षा न ठरताना या ठिकाणी प्रवेश करत आहेत। काही कारणास्तव गावातील आम्ही नेमणूक करून दिलेली कार्यकर्ते गेल्या 5 वर्षापासून 80% लोकांना राष्ट्रवादी पक्षामध्ये गृहीत धरून सगळी काय कार्यरत करत होते आणि याची सूचना आम्ही माननीय खासदार साहेब सुनीलजी तटकरे साहेब, आदितीताई तटकरे साहेब, विधान परिषद श्रीवर्धन मतदारसंघातले आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्याकडे पूर्ण माहिती देऊन तालुक्यातील तालुका प्रमुख, पाबरेगणातील अध्यक्ष साहेब बसवत साहेब यांच्याकडे सविस्तर माहिती देऊन या लोकांनी ढोरजे गावातील 80% लोकांना गृहीत धरलं असं आम्हाला गेल्या 5 वर्षापासून दाखवत आहेत। आणि हा निर्णय आम्ही त्वरित घेण्याचा निर्णय घेतला होता, तरी सुद्धा 5 वर्ष आम्ही यांची वाट बघितली, जेणेकरून आम्हाला विश्वासात घेऊन काही कार्यरत असतील त्या गोष्टी सांगाव्या, परंतु आमच्याकडे लक्ष न देता हा ढोरजे ग्रामस्थ महिला मंडळ व ढोरजे ग्रामस्थ आदर्श महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ यांनी हा निर्णय घेतलेला आहे। महाड MIDC मधील सवाने ग्रामपंचायत हद्दीतील खैरे या गावाशेजारी सुदर्शन फार्मा आणि आणखी एक नवीन कंपनी सुरू होणार असून त्या कंपन्यांचे उत्खननाचे काम सुरू होते। ग्रामस्थांनी लेखी पत्रव्यवहार करून कंपनी उत्खननाचं काम बंद पाडलं। नवीन कंपनी ही आमच्या आरोग्यासाठी धोकादायक असून अशा कंपन्या आमच्या गावाशेजारी नको सांगत, तसेच कोणत्याही प्रकारची नवीन कंपनी आमच्या गावच्या शेजारी सुरू केली तर आम्ही तीव्र आंदोलन आणि आत्मदहन करू असा इशारा खैरे ग्रामस्थांनी दिला आहे। नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या उरण खारकोपर रेल्वे मार्गावरील महत्त्वाचा समजला जाणारा गव्हाण रेल्वे स्थानकाचं काम अर्धवट स्थितीत रेंगाळत पडलेलं आहे। त्यामुळे जासई, चिर्ले परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे। तरी गव्हाण रेल्वे स्थानकाचं काम जलद गतीने सुरू करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते संतोष घरत यांनी केली आहे। जगप्रसिद्ध असलेल्या माथेरान डोंगर रांगेच्या कुशीत अनेक आदिवासी वाड्या वस्त्या आहेत। गेले अनेक वर्ष त्यांची रस्त्याची मागणी आहे, मात्र त्यांना त्यांचा हक्काचा रस्ता मिळत नसल्याने अखेर आदिवासी बांधवांच्या सहनशीलतेचा बांध फुटला। खुद्द राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालेल्या रस्त्यात वनविभागाची अडचण निर्माण झाल्याने रस्ता पुन्हा लाल फितीत अडकला। त्यामुळे 12 वाड्यांमधील आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत नेरळ माथेरान घाटात रास्ता रोको केला। महाड पोलादपूर कबड्डी असोसिएशन अंतर्गत कबड्डी प्रीमियर लीग पर्व 1 स्पर्धेचं आयोजन भिरवाडी कुंभारवाडा येथे करण्यात आलं होतं। यामध्ये 12 संघ मालकांनी आपले संघ मैदानात उतरवले होते। स्पर्धेत भिरवाडी योद्धा या संघानं प्रथम क्रमांक पटकावला तर अनन्या पलटण या संघानं द्वितीय क्रमांक पटकावला। रवळनाथ महाराज नाते तृतीय तर पवार पॅन्थर संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला। यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जाखमाता क्रीडा मंडळ चिखली आयोजित शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख चषक 2024 भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न झाली। यावेळी कबड्डी खेळाला चांगले दिवस येण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे आणि कबड्डीसारख्या खेळाचं चांगले आयोजन राजाभाई आणि रसिकताईंच्या पुढाकाराने होत असल्याने येथील खेळाडू आणि रसिक प्रेक्षकांना कबड्डीची पर्वणीच मिळत असल्याचं प्रतिपादन आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केलं।
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या वतीनं महिलांची बाईक रॅली संपन्न झाली। महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्रीला तिची शक्ती प्रदर्शित करण्याची संधी देणं हे या रॅलीचं उद्दिष्ट होतं। या बाईक रॅलीमध्ये 80हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता। वासांबे ग्रामपंचायत सरपंच उमाताई मुंढे आणि क्लबच्या अध्यक्ष रेश्मा कुरूप यांच्या हस्ते रॅलीचा फ्लॅग ऑफ करण्यात आले। मोहपाडा अचानक मैदानापासून दांडा फाटा अशी ही रॅली निघाली आणि रीस येथील अपूर्व हॉटेलमध्ये परतली। खालापूर तालुक्यातील चिंचवळी गोहे येथे कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या आणि साकवाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडलं। होनाड ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवळी गोहे येथील मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा रस्ता हा कित्येक वर्ष नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होता। अखेर आमदार महेंद्र थोरवे यांनी रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तसंच गावातील जीर्ण झालेले साकव नव्यानं बांधण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे। माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या आदेशानुसार मोहपाडा मध्यवर्ती कार्यालयात संघटना मजबूतीकरणासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी मान्यवरांनी संघटना मजबूतीकरणासाठी कशा प्रकारे काम करायला हवं यावर मत कथन केलं। यावेळी वासांबे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विभागीय अध्यक्ष अनिल पिंगळे आणि ज्येष्ठ नेते नंदकुमार पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला। कर्जतमध्ये ग्रामीण भागातील महिलांचे असंख्य प्रश्न आजही आहेत, मात्र ते आपले समजून नेरळ येथील शिवसेनेच्या रणरागिणी वर्षा बोराडे या महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबत असल्याचं चित्र आशादायी आहे। महिलांसाठी शासनानं असंख्य योजना आणल्यात। या योजना महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीनं प्रयत्न करावेत असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या शिल्पा देशमुख यांनी नेरळ येथे केलं। नेरळ येथे आयोजित मोफत आरोग्य आणि आधार कार्ड शिबिरात त्या बोलत होत्या। भारतीय बौद्ध महासभा रायगड दक्षिण जिल्हा अंतर्गत माणगाव शहर शाखेच्या वतीनं महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचं आयोजन वाकडाई नगर येथे करण्यात आलं होतं। या शिबिराला एकूण 15 महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्या होत्या। या शिबिराचं उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेच्या रायगड जिल्हा दक्षिण अध्यक्षा आणि केंद्रीय शिक्षिका अस्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। भात शेती करणारा शेतकरी कधीच आत्महत्या करीत नाही। यामध्ये कोकणातील शेतकरी अतिशय समाधानानं शेती करीत समृद्ध होत आहे असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं। दिवे आगार येथील 2 हेक्टर क्षेत्रावर विस्तारित संशोधन केंद्र होत असून 5 कोटी निधी उपलब्ध असलेल्या या सुपारी केंद्राचं भूमिपूजन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिवे आगार येथे करण्यात आलं। पोलादपूर तालुक्यातील आनंदनगर येथे श्री विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार महिला मंडळ पोलादपूर यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर महिला दिनानिमित्त कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सरकारने शाळा बंद न करता शिक्षणाचं खासगीकरणाचा निर्णय रद्द करून चांगले गुणवत्तेचे मोफत शिक्षण द्यावे या मागणीसाठी पेणमधील हुतात्मा भाई कोतवाल चौकात शिक्षण हक्क सत्याग्रह करण्यात आला। जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी असल्याने त्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळानं घेतलाय। हा निर्णय शिक्षण हक्क नाकारण्याचा आहे। यामुळे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहावं लागणार आहे। प्रत्येक स्त्री ही संसाराचा पाया आणि कळस असल्याने सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे। ग्रामपंचायत चौकने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचं कौतुक करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळ यांनी केलं। ग्रुप ग्रामपंचायत चौक सरपंच ऋतू सुधीर ठोंबरे आणि ग्रामपंचायत चौक मार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कर्जतमधील नेरळ ग्रामपंचायतमधील सफाई कर्मचाऱ्यांचे 9 महिन्यांचं वेतन थकीत आहे। अशात ग्रामपंचायत नेरळ यांना मनसे महानपालिका कामगार सेनेकडून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।